नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आत्ता बघा मी तुम्हाला दाखवते माझा किचनचा हा झालेला आहे, सगळं कन्स्ट्रक्शनचं काम पूर्ण झालेलं आहे। आणि आता सध्या लुक असा दिसतोय किचनचा आणि हॉलचा। हा पोटमाळा जो आहे तोही आपल्याला कव्हर करायचा आहे फर्निचरने। कन्स्ट्रक्शनचं काम कमी 99% पूर्ण झालेलं आहे, राहिले ते फक्त आत्ता फर्निचरची कामं। तर बेडरूमची अवस्था बघा, या बेडरूमला कलर असा फायनल झालेला आहे। हे कपाट येणार आहे इथं आपलं, आणि पूर्ण थोडं लाईटचं काम राहिलेलं आहे इथं, आणि हा पसारा सगळा कपाटात जाईल। मग नंतर स्टार्ट झालं आपलं किचन ट्रॉलीची कामं। तर ते काका आले होते, त्यांनी फर्निचरची आधीच मापं नेली होती, त्यांनी ट्रॉल्या वगैरे बसवायला आत्ता सुरुवात केलेली आहे। त्याची मापं घेऊन ते करतील आता कसं आहे काय ते। खूप दिवस लागतात पण ह्या गोष्टीला, खूप त्यांची मापं काय त्यांचं सामान राहतं। परत आणतात हे सगळा पसारा मी बाहेर काढलेला आहे, आणि आत्ता हे त्यांनी परत आवरायला लागलं। तुम्हाला माहितीच आहे मला रूम भेटली ना, त्यामुळं राहत्या घरामध्येच हे चाललेलं आहे आपलं, थोडा वेळ काढत त्यामुळं माझ्या कामांना थोडा उशीर लागलेला। पण ठीक आहे, कामं तर माझी छान झाली आहेत। आता हे किचन ट्रॉलीचं बसवत आहेत। किचन ट्रॉली बसवल्यानंतर हे बघू शकता तुम्ही माझ्या किचनचा आत्ता फायनल लुक। तर ही अशी किचनची स्लायडिंगची खिडकी बनवलेली मी फ्रेमसहित, आणि एक्झॉस्ट फॅन आणलेला आहे, आणि तिथं थोडंसं असं गाळा काढून तिथं हवा जास्त व्हेंटिलेशन यावं म्हणून ठेवलं आहे। आणि हा आपला पोटमाळा कसा दिसतोय फायनल लुक बघा, पूर्णपणे व्हाईट कलर ठेवलेत सगळीकडं, जेणेकरून पूर्ण प्रकाश यावा, एकदम फ्रेश दिसावं असं। आणि हे हॉलचा आणि किचनचा माळा सेम कवर केलेला आहे। हॉलचा फॅन पण बदललेला आहे मी। आता हॉलचा नंतर तुम्हाला एका दिवशी व्हिडिओ टाकल, आजचा फक्त किचनचाच आहे, तोच खूप मोठा होते। हॉलचा टाकल्यावर आणखी मोठा होईल, तुम्हाला कंटाळवाणी वाटेल, दुसरं काय नाही। तर आता हे सगळं काम पूर्ण झाल्यानंतर आपल्या गृहिणींना एकच काम असतं, झाडा पुसा, स्वच्छ करा, ते फर्निचरचं जे पडलेला भुगा असतो ते बाजूला काढा। त्यांनी गेलं ते स्वच्छ करून थोडंफार, पण आपल्याला हात लावल्याशिवाय बरं वाटत नाही। नंतर अशा कलरच्या ट्रॉल्या आम्ही आणि असं ॲक्रेलिकमध्ये बनवलं होतं, त्याचा कलर बघा हा किती सुंदर दिसतोय। सगळा पसारा आवरल्यानंतर हा आहे आमचा किचनचा फायनल लुक। हे आमची रुकू, आणि हे सगळं मी पसारा आवरून ठेवलं, सगळी भांडी, खूप भांडी बसली माझ्या ह्या ट्रॉलीमध्ये। माझी जेवढी भांडी होती तेवढी सगळी बसली भांडी, त्यामुळे ह्याचं काही टेन्शनच राहिलं नाही। हे बघा कसा लुक दिसतोय, कलरही छान दिसतोय। आणि ही आहे माझी शेगडी, 4 बर्नलची शेगडी घेतली मी ज्योती कंपनीची, खूप छान शेगडी आहे। तर बघा असं दिसतंय, खरंच प्रत्येक बाईच्या स्वप्नात असतं की असं असावं। आणि हे बघा हे सिंक मी खास शोधून आणलेलं आहे। एवढं सुंदर सिंक आहे ना, भांडी घासताना अजिबात आवाज येत नाही याचा। तर हे असं दिसतंय हा लॉफ्ट। ते फ्रीज फक्त माझा जुना आहे, फ्रीज मी काही नवीन घेतलं नाही, बघू नेक्स्ट टाईम अजून चांगला आहे। चांगल्या वस्तू कशाला उगाच काढायच्यात, त्या चांगल्या आहेत। आणि हे आमचे रुकूटुकू, माझ्या घराची शान, कसे आहेत आमचे रुकूटुकू, मी कॅमेरा धरला की ते माझ्याकडे बघत असतात असे। तर हा आहे आमच्या किचनचा फायनल लुक। कसं वाटलं मैत्रिणींनो? तर आता मी तुम्हाला ट्रॉली उघडून दाखवते। तर हा आहे आपला पहिला कप्पा, दुसरा कप्पा, आणखी भरण्या वगैरे मी जास्त खरेदी केले नाही आहेत। यात सगळी मोठी वगैरे भांडी बसली, कढया, डब्बे, सगळे कुकर, आणि हे पुलावट बनवलेलं आहे। भरण्या आणखी घ्यायच्यात मला, फक्त मी 6 मागवल्या होत्या, तर त्याच्यामध्ये एवढे बसलेत बघा भरण्या। पुलावटला भरपूर जास्त लागणारी वस्तू इथं, कटलेट, हे छोटे आपले चमचे, पळी, बेलणं, हे सगळं इथं, कप, आपले चहाचे सगळे छोटे चहा गाळणे वगैरे सगळं बसले। इथं पण भरपूर भांडी बसलेत। मला वाटलं नव्हतं एवढ्याशा जागेमध्ये माझी अख्खी 2 रॅकची भांडी जातील म्हणून। तुम्हाला तर व्हिडिओमध्ये माहितीच आहे, माझ्याकडे 2 रॅक होते, एक छोटी आणि एक मोठी। ताटं मात्र पुष्कळ बसली, हे बघा पूर्णपणे ताटं, मीडियमच्या प्लेटी ह्यात सगळ्या बसलेल्या आहेत। असं पूर्ण ते पीठ मळायचं भांडंसुद्धा बसले त्याच्यामध्ये। तर हे आहे असं पूर्णपणे। आणि इथं आपलं गॅस, आणि आतमध्ये डब्बे, मोठे पिंप वगैरे सगळे बसलेत, पिठाचा डब्बा मोठा, आणि मोठे पिंप पण आतमध्ये ठेवलेत मी तांदळाचे। तर हे पूर्णपणे आपलं झालेलं आहे। आणि हे डस्टबिन, आणि कांदा टोमॅटोचे शेजारी टोकरी वगैरे ठेवलेली आहे मी ते। हे असा हा कप्पा बनवून घेतला, आणि डस्टबिनला तिथं जाळी केली, जेणेकरून कुबट वास वगैरे येऊ नये। तर अशा प्रकारे आपलं छानसं असं किचन झालेलं आहे। कलर खूप सुंदर दिसतोय, आणि किचन ओट्याचा कलर हा घ्यायचं कारण वास्तुशास्त्राप्रमाणे घेतलं आहे मी, जेणेकरून ब्लॅक नसावं म्हणतात म्हणून थोडासा ब्राऊन कलर घेतला आहे। जास्त डार्क पण नाही घेतला, पण छान दिसतोय, मला तर आवडला हा कलर। आणि वास्तुशास्त्राप्रमाणे सगळं केलेलं आहे। आग्नेय दिशेला शेगडी, पाणी व्यवस्थित असं करूनच सगळं बनवलेलं आहे। वास्तुशास्त्राप्रमाणे मी किचनची तोडफोड करून व्यवस्थित केलेलं आहे। आधी माझं जरा चुकीची दिशा होती, आणि किचनही खूप जुनं झालं होतं माझं, त्यामुळं मी हे काम काढलेलं होतं।
तर मी खूप आनंदी आहे या गोष्टीमध्ये. आणखी छोटं मोठं सामान राहिले माझं, क्रॉकरी युनिट बनवायचे, तर तेही बनवू लवकरच. तर ह्या आणि हे नळाला असा टॅप आणला आहे मी. हे आपले नळ आहेत आणि त्याला हे असं म्हणजे पूर्ण बेसिन वगैरे धुता येतं. ह्या बेसिनमध्ये सांगू का, भांड्याचा अजिबात आवाज येत नाही, एकदम खोलगट आहे. मैत्रिणींना असंच बेसिन बसून घ्या जर तुम्ही किचनचं काम नवीन करत असाल तर. रेग्युलर बेसिनपेक्षा हे बेसिन खूप छान आहे. तर हे असं झालेलं आहे. तर कसं वाटलं मैत्रिणीनं माझं छोटंसं असं नवीन रिन्युएट केलेलं माझं छोटंसं किचन? नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुमची याची सगळी स्वप्न पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसाठी. माझ्या चॅनेलला लाईक, शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.